तर आज आम्ही गणपतीच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यामध्ये कशासाठी गेलो होतो जो पूर्ण कारण माझं नाव आहे रोहित आणि हे आहे आपल्या सिरीजचा 23वा दिवस। आज आपल्याला बोलवलं होतं जिथे गणपतीच्या मूर्ती बनवतात त्या कारखान्यामध्ये शूट करायला। मित्रांनो तुम्हाला पण कोणाला सिनेमॅटिक रील ट्रेंडिंग व्हिडिओ शूट करायचे असतील तर मला डीएम करू शकता। मग मी महेश लोकेश आणि मारीला घेऊन निघालो। हे पोरं टाइमपास करत होते फोन मध्ये। यांना म्हणलं रेल्वे ट्रॅक मध्ये चालताना फोन बघत नका जाऊ। ये बड़ी अच्छी बात कही आप। मग हे बरं भाऊ म्हणले आणि चालू लागले शांतपणे। मग आम्ही पोहोचलो कारखान्यात। हे बघा इथे बिना कलर ग्रेडिंगच्या मूर्त्या आहेत। इथे पोहोचल्या महेशने शूट घ्यायला सुरू केलं। मग मी आपल्या ब्लॉग साठी काही क्लिप्स घेत होतो तेव्हा बाजूला मारी आणि लोकेश होता। त्यांना पण म्हणलं या इकडे क्लिप्स मध्ये। बघा इथे किती मस्त मूर्त्या आहेत आणि किती आकर्षित पण दिसत आहेत। किती छान आहेत तुम्हीच बघा। इथे छोट्या मूर्त्यापासून मोठ्या मूर्त्यापर्यंत संपूर्ण मूर्त्या आहेत। तुम्हाला जशी लागली छोटी मोठी मूर्ती तशा इथे मिळून जातील आणि स्टॉक तर बघा किती आहे। थोडा पण कमी नाही पडणार। जेवढे ऑर्डर द्यायचे तेवढे देऊ शकता। त्या मावशी बघा किती मस्त कलर ग्रेडिंग करत आहेत। इथे पण कलर ग्रेडिंगचं काम खूप इम्पॉर्टंट आहे। जसं आपल्या सिनेमॅटिक व्हिडिओला कलर ग्रेडिंग शिवाय मजा येत नाही तसंच या मूर्तीला पण कलर ग्रेडिंग केल्याशिवाय बघायला आकर्षित वाटत नाही। त्यामुळे सगळीकडे कलर ग्रेडिंगचा रोल इम्पॉर्टंट असतो। त्यानंतर इथला शूट कंप्लीट करून आम्ही निघालो मार्केटला चाय प्यायला। मग आम्ही इथे दुकानाच्या टॉपवर आलो। मग इथे महेश म्हणला जोपर्यंत आपली चाय येईल तोपर्यंत इथे टाइम स्लॅप काढून घेऊ। मग आम्ही इथे देसी जुगाड लावून ट्रायपॉड उभा केला। हे बघा कसे बसलेत पोरं चाय प्यायला जसं की जेवायला बसले। तर मित्रांनो आम्ही चाय पिऊन भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये।